कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सांग काय झालं? ताई, मला तर वाटायला ती मास्तरीन का नाही फार काळ माहेरी राहणार नाही। म्हणजे ताई ती येणार बघ परत। कशा येतील? अगं अधिपती आणणार तिला। नाही, त्याची शक्यता नाही, असं नाही होणार। ताई तू भ्रमात राहू नगस। म्हणजे अगं ताई, अधिपती का नाही मास्तरणीच्या प्रेमात आंधळे झालेत। ती नसेल तर ते काय जगू शकत नाहीत बघ। बोबाडात येईल ते बोलू नकोस दुर्गे। एवढं काय सोनं नाही लागून राहिलं त्यासनी। त्यांच्यासारख्या 56 पोरी उभ्या करू आम्ही। वय ताई तुझं बरोबर आहे, पण त्यांचा जीव का नाही तिच्यात अडकलाय। अगं बघ की एवढं मोठं भांडण होऊन सुद्धा संक्रांतीच्या मुहूर्तावर ते स्वतः तिला आणायला जाणार आहेत। आणि त्यांनी का नाही तिच्यासाठी काळी साडी आणल्या, परत ते हलव्याचे दागिने बी आणल्यात। सुनबाई जर परत आल्या तर संक्रांत घरात नाही घरावर येईल, आणि आम्ही तसं होऊ देणार नाही। अक्षरा, हा काय ग झाली का पूजा? हो अगं 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 वाकू नकोस, तब्येतीची काळजी घ्यायची आहे तुला। हे घे तिळगुळ घे, गोड गोड बोल, म्हणजे तू गोड बोलतेस, अजून जास्त गोड बोल। अक्षू, आता या संक्रांतीला ना तू आणि अधिपती एकमेकांना तिळगुळ द्या आणि सगळं भांडण मिटवून टाका। एकमेकांशी गोड गोड बोला आता। आई आज मिटेल आमचं भांडण, बघतो। तू नको काळजी करूस। हो हो, बरं थांब, मी आलेच। अक्षरा, हा हा हे बघ, हा डबा आताच ठेव ना, ते विसरशील। अगं आई, हा केवढा मोठा डबा आहे। अगं काय मोठा, सगळ्यांना दे ना तिळगुळाचे लाडू। आमोणकरांकडून सूर्यवंशींना शुभेच्छा सांग। सांगते। आणि अक्षरा, गेल्या गेल्या अधिपतींना तिळगुळाचा लाडू दे। केवढ्या कष्टाने बनवलेस तू त्यांच्यासाठी। हो आई, गेल्या गेल्या त्यांना तिळगुळ आणि गिफ्ट दोन्ही दे। अक्षरा, खरं सांगू का, तुमच्यातला हा अबोला संपून तुम्ही बोलायला लागलात ना, हेच खूप मोठं गिफ्ट होईल त्यांच्यासाठी आणि तुझ्यासाठी, नाही का? मिटवून टाका हे भांडण ग। अगं नवरा बायकोची भांडणं होतात, पण एवढं ताणायचं नाही ग तुटेपर्यंत। तसंच होईल आई। खरं सांगायचं तर माझी चूक झाली, उगाच तडकाफडकी निर्णय घेतला आणि घराबाहेर पडले। आणि मुळात भुवनेश्वरी मॅडमना घराबाहेर काढण्यासाठी मी घराबाहेर पडणं हा काही उपायच नाहीये। मला तिथेच पाय रोवून थांबण्याची गरज होती। नाही, बरोबर आहे। कसं असतं ना अक्षरा, एखादी सिस्टीम बदलायची असेल ना, तर त्या सिस्टीम मध्ये राहूनच ती बदलावी लागते। खरं आहे आई तुझं, मला कळलंय आता हे। मी जाते आणि भांडण मिटवते। आणि फक्त तिळगुळ द्यायला जाऊ नकोस। त्या अधिपतींना सांग की बघा, मी माझा राग, इगो सगळं बाहेर ठेवून आली आहे। तुम्ही आता मनामध्ये कुठलाही राग, इगो ठेवू नका, बोलच। तसंच सांगेन आई। कोण आहे गडबडीच्या वेळी? वंक्या डोंक्या वाटलंच, बोल पडदिशी बोल, वंक्या डोंक्या चल। भाऊजी, आम्ही दोघही आहोत। हा वहिनी बोला की। काय बोला की, बोला कशा? मी छान, तुम्ही? मी काय काय चाललंय मस्त। संक्रांतीच्या शुभेच्छा तुम्हाला दोघांना। दोघांना शुभेच्छा दोघांनी दिल्या पाहिजेत। अहो आता वहिनी त्या ते काय नाही भाऊजी, तुम्ही वहिनींना भेटा, गुडघे टेकून माफी मागा आणि मग घरी परत घेऊन जा। आता यायला तर पाहिजे त्यांनी। अहो, कुठलीही बायको नवरा आणायला गेल्याशिवाय घरी परत जात नाही। 100% बरोबर आहे शिवानीचं। हा ठीक आहे बघतो मी। बघतो बिकतो काय नाही, तुला सांगितलं होतं ना जा म्हणून, कधी जातोयस? आणि हो भाऊजी, आधी त्यांच्याशी गोड बोला, तिळगुळ द्या, गिफ्ट द्या आणि मग घरी परत घेऊन जा।
आणि आम्ही संध्याकाळी तिळगुळ द्यायला येतोय हा. तेव्हा वहिनी घरी असल्या पाहिजेत. अगं थांब थांब, किती बोलशील? भावा, जातोयस ना? हा होय होय. गिफ्ट घेतलं? अगं तू जातो हेच मोठं गिफ्ट आहे. हा घेतलं सगळं, साडी घेतली, ते हलव्याचे दागिने वगैरे सगळं घेतलं. आता निघायलाच लागलोय मी. वा, मग आता लवकर निघा बरं. हा हा हा, ते घरची संक्रांत उरकतो एकदम आणि मग निघतो सगळ्यांना तिळगुळ देऊन. आंघोळ बिंघोळ राहिले माझी पटपटी आवरतो आणि जातो. मास्तरींना सांगतो की जे काय झालं ते राहू दे आता आणि माफ करा मला. त्यासनी घरला घेऊन येतो मी. हा आत्ता कसं बरोबर बोललात. हा हा, चला बोलूया नंतर. बाय बाय. आता गडबडीत आता ठेवतो. बाय. ओके, बाय भावा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आदिमान मोठ्या मालकांचा घ्या. मला तुझ्याकडून तिळगुळ नकोयत. आणि गोड सोड साधं बोलायची पण इच्छा नाहीये मला. जा ना तू. असं काय बोलताय हो संक्रांतीच्या दिवशी? हा, संक्रांतीच्या दिवशी नाही, मी संक्रांतीशी बोलतोय. तू संक्रांत आहेस, जी कित्येक वर्षांपूर्वी माझ्या घरावर आली आणि जायचं नाव घेत नाहीये आता. अहो पण बास ना बास, नको ना बोलू. आई, तुला एक प्रार्थना आहे. ही जी संक्रांत आली ना माझ्या घरावर, ही कायमची जाऊ दे. इथून पुन्हा कुणावरती यायला नको. चांगल्या दिवसाची चांगली सुरुवात करायला आलतो आम्ही, पण तुमचं हे असं आहे. आम्ही संक्रांत काय, आता ही संक्रांत जाईत नाही. घ्या, करा काय करायचं ते. आणि जर का काही येडं वाकडं करायचा प्रयत्न केला तर ही संक्रांत आयुष्यभर तुमच्या लक्षात राहील. बाप्पा, आज आमच्यातलं भांडण मिटू देत. बोला संपू देत. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.